वळूयात पुढल्या बातमीकडे। मनसेच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री पनवेलमधील नाईट रायडर्स डान्स बारची तोडफोड केली। मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत बारवर हल्ला केला। महाराजांच्या पावनभूमीत डान्स बार चालू देणार नाही असं वक्तव्य काल राज ठाकरेंनी केलं होतं। यानंतर मनसैनिकांनी ही तोडफोड केली आहे। या प्रकरणी मनसे प्रवक्ते योगेश चिलेंसह 15 जणांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या मनसे कार्यकर्त्यांचा फोन नॉट रिचेबल येतोय, तर सध्या पनवेल पोलीस त्यांचा शोध घेत असून कार्यकर्त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। तर कार्यकर्त्यांवर लवकरच पोलिसांना सरेंडर करणार असल्याची देखील माहिती आहे। मनसे रायगड सचिव केसरीनाथ पाटील यांनी ही माहिती दिली आहे। सकारात्मक भूमिका आहे जी राजसाहेब नेहमी म्हणतात की आज जे महाराष्ट्रामध्ये घडतंय आणि ते घडण्याचं कारण सुद्धा कायदेच आहेत ना। तुम्ही एकीकडे कायद्याचं बंधन लोकांसाठी ठेवता, पण जे बारसाठी कायदे केलेले आहेत त्याचं पालन का होत नाही? बरेच असे कायदे आहेत की आतमध्ये जे तुम्हाला बॅरिगेड्स दिलेत, काही मुली नाचतात, काही डान्स करतात, त्याचंही बंधन आहे, तेही पालन केलं जात नाही। बारच्या वरती तुमचं लॉजिंग सिस्टीम आहे, हा गैरप्रकार वाटत नाही का? आणि हे गैरप्रकार कुठेतरी थांबले पाहिजेत। आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी आज विकल्या जातात, तिथे भरघोस पैसा मिळतो आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना, आणि तोच पैसा आज हे लोक घेऊन जातात त्यांच्या देशामध्ये, त्यांच्या राज्यामध्ये। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। कायद्याचं बंधन, सगळ्यांचं कायद्याचं बंधन त्यांनी पाळायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।